हे छोटे छोटे बॉल्स तळताना बघून तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी आलं आहे। छोट्या मुलांच्या तर येणारच, सोबतच मोठ्यांना सुद्धा आवडणारी ही रेसिपी आहे। खुसखुशीत आणि क्रिस्पी अशी रेसिपी आहे। नुसतंच चीज बॉल नाहीये, तर हे आहेत पनीर चीज बॉल। अगदी हॉटेल सारखे बनून रेडी होतील। 15 ते 20 मिनिटात बनून रेडी होतील आणि चटपटीत असे चीज बॉल सुंदर दिसतंय ना। तर इथे घेतला आहे मी मीडियम साईजचा कांदा आणि कांद्याला आपण बारीक असं कट करून घेऊया। कांद्याऐवजी तुम्ही बाकीचे व्हेजिटेबल्स सुद्धा घेऊ शकता, म्हणजेच तुमच्याकडे जर शिमला मिरची किंवा गाजर असेल तर त्याचा उपयोग सुद्धा करू शकता। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी आज केलेला नाही। आणि बारीक बारीक कांदा चिरल्यानंतर आपण घेऊया पनीर आणि पनीरची या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे। मी किती ग्रॅम घेतलं असं मेजर नाही केलं, पण असं छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि आपण पुढली प्रोसेस करूया। इथे बाउल घेतलं आणि त्यामध्ये मैदा घेतला। छोटी वाटी आहे, छोट्या वाटीने 2 वाटी घेतला आणि त्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर टाकलं। 2 चम्मच असं कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया। कॉर्नफ्लॉवर नी ना थोडासा क्रिस्पीपणा येतो म्हणून कॉर्नफ्लॉवर टाका, नसेल तर तांदळाचं पीठ टाका। त्यानंतर इथे पाण्याने आपण याला मस्त भिजवून घेऊया। हे कोमट किंवा गरम पाणी नाही आहे, एकदम आपलं साधं पाणी आहे आणि मीडियम साईजची स्लरी करायची। एकदम घट्ट किंवा एकदम पातळ नाही करायची। आता बटाटे उकडलेले होते आणि त्याला किसून घेतलं छान। आता किसल्यानंतर आपण यामध्ये ना ऑरिगॅनो पावडर टाकू 1 टेबलस्पून। त्यानंतर चिली फ्लेक्स नाही आहे, काळजी नाही, तिखट टाका। मीठ चवीनुसार, कांदा आणि ब्रेड क्रम्ब टाकला, 2 वाटी टाकलाय आणि आता छान असं याला बाइंडिंग यायसाठी ब्रेड क्रम्ब टाकून झालाय आपला। आता इथे मस्त असं मिक्स करून घेऊया आणि त्याआधी जर तुम्ही हिमा कुकिंग क्रिएशन मध्ये नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, नाहीतर तुम्ही विसरून जाल। आणि आता हे तयार झालेलं आहे। इथे घेतले आहे मी चीजच्या 2 क्यूब। आता तुम्ही म्हणाल चीज बॉल आहे तर खूप जास्त चीज टाकायचं का, तर बिलकुल नाही। 2 क्यूब खूप जास्त होतात आणि छान किसून घेतल्यानंतर याला पुन्हा असं मिक्स करून घेऊया। प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे काय होणार ना, चीज त्यानंतर ब्रेड क्रम्ब हे सगळं व्यवस्थित मिक्स होईल। आता ना हे सर्व बाजूला घेतलं आणि हाताला तेल लावून घेतलं, तेल किंवा पाणी लावून घ्या। छोटा गोळा करून घेतला। छोटा गोळा केल्यानंतर आता छान अशी छोटीशी अशी पाती केली। यामध्ये आपण पनीर टाकूया। पनीर टाकल्यानंतर या पद्धतीने त्याला गोळा करायचं आणि पनीर आतमध्ये प्रॉपर बसलं पाहिजे आणि वरून पूर्ण बाइंडिंग झाली पाहिजे, अशा पद्धतीने याचा गोळा करून घ्यायचा आणि आता या स्लरीमध्ये टाकायचं। स्लरीमध्ये एकदम खूप जास्त त्याला लागलं नाही पाहिजे आणि नंतर ब्रेड क्रम्ब मध्ये याला डुबवायचं आणि आता छान असं करायचं आणि आपला पहिला चीज बॉल म्हणजेच पनीर चीज बॉल रेडी झाला आहे। याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा सुद्धा करून दाखवते आहे। हे बघा, असं केल्यानंतर याला असं करायचं। हे करताना थोडं आरामात करायचं जर पहिल्यांदा करत असेल तर। आणि हे बघा, दुसरा सुद्धा आपला बनून रेडी होत आहे। असेच पुढले सर्व चीज बॉल आपण बनवून घेऊया। किती सुंदर दिसतोय ना। तर आता तेल गरम झालं आहे, मीडियम टू लो आचेवर ठेवायचं। तेल प्रॉपर गरम होऊ द्यायचं आणि नंतर यामध्ये बॉल्स टाकायचे। आता छान मीडियम टू लो आचेवर याला खालून वरून परतून घ्यायचं। हे बघा, माझ्याकडून तेल ना थोडं जास्त गरम झालं होतं म्हणून ना आतमध्ये क्रम्ब लागला आहे, तर त्याची काळजी नाही करायची, पण हे प्रॉपर होतात। क्रम्ब थोडा बाजूला जातोच कारण ब्रेड क्रम्बनी आपण त्याला बाइंड केलेलं आहे, वरून कोटिंग केलं आहे। तर हे बघा, किती सुंदर असे चीज बॉल आपले रेडी झाले आहे। अगदी लवकर बनून तयार होतात ना। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आमचे बघत जा आणि बघा किती सुंदर असे ब्रेडचे चीज बॉल झालेले आहे। तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब जरूर करा। तर भेटूया नवीन रेसिपी सोबत।